आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पहिली सभा पार पडली। या सभेमध्ये स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या ताकदीचे संतुलन राखत समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळवलं आहे। स्थायी समितीमध्ये काँग्रेसकडून इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, सुभाष बुचडे, प्रवीण सोनवणे, प्रतिज्ञा उत्तुरे यांची निवड झाली। भाजपकडून विशाल शिराळे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर, अभिजित मोकाशी, पूर्वा राणे यांना संधी मिळाली। शिवसेनेकडून अर्चना पागर, अनुराधा खेडकर, शीला अशोक सोनुले तर राष्ट्रवादीकडून आदिल फरास यांची वर्णी लागली। परिवहन समितीमध्ये काँग्रेसकडून दुर्वास कदम, उमेश पोवार, महेंद्र कोरडे, श्रीधर गाडगीळ, भाजपकडून प्रसाद धनाजी जाधव, हेमंत आराध्य, संतोष पांडुरंग लाड, प्रशांत सयाजी मोरे, शिवसेनेकडून सत्यजित चंद्रकांत जाधव, रोहन संभाजी अत्तिगरे आणि राष्ट्रवादीकडून मानसी सतीश लोळगे यांची निवड करण्यात आली। समित्यांच्या माध्यमातून शहर विकास, अर्थकारण आणि वाहतूक व्यवस्थेवर महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे।